राजा पाटीला शुभेच्छा. आधीच्या संस्कार सृष्टीला तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला, घरच्या आणि शेजारी काकूला, सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला, तिथे उपस्थित स्त्री माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बस एक बस खाली बस खाली खाली पण तर त्यासाठी मी कविता लिहिली आहे. कवितेचे नाव आहे स्त्री अस्तित्व. मी आहे तर घराला घर पण आहे. मी आहे तर घराला घर पण आहे. मी आहे तर तुझ्या जगण्याला कारण आहे. माझ्यामुळे तुला बाप होण्याचं भाग्य लाभलं आहे. बाप आणि लेकामधलं कंजेक्शन आहे. तू नसताना तुझ्या घराला सावरणारं इंजेक्शन आहे. तरी मला प्रश्न विचारतो, तू कोण आहे? तू कोण आहे? अरे माणसा, कधी मुलगी, कधी आई, कधी पत्नी, या सर्व भूमिका मी सांभाळत आहे. तुझ्यासाठी मी माझं अस्तित्व गमवत आहे. तरी मला प्रश्न विचारतो, तू कोण आहे? तू कोण आहे? ज्या माणसाला स्त्री समजली ना, ज्या माणसाला स्त्री समजली ना, तो जिजाऊचा शिवाजी झाला, शिवाजीचा छावा झाला, भीमाबाईचा भीमराव झाला. तरी देखील एक शोकांकिता या समाजात घडली. अग्नी परीक्षा फक्त एका स्त्रीचीच झाली. कधी सीता, कधी सावित्री, आज निर्भया पडली. स्त्री साठी एक स्त्रीच रडली. बचेंद्री पाल जरी एवढेच चढली, रणांगणात ती झाशीच लढली. इंग्रजांशी एक वाघीण भिडली. तरी देखील आज स्त्री अस्तित्व सांगण्याची गरज का पडली? कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी, कधी आई, यामधली स्त्री कधीच नाही कळली, कधीच नाही कळली. आपल्या आयोजकांनी निमंत्रण पत्रिकेमध्ये खूप छान ओळी लिहिल्या आहेत. त्यामध्ये पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी, जिच्या हाती पाणी ती जगाला उद्धारी, समाजाची कारभारी, स्त्री या समाजाची कारभारी, देऊन सर्वांना आधार होती ती सर्वांवर भारी, देऊन सर्वांना आधार होती ती सर्वांवर भारी, जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उद्धारी. असू दे कोणतेही क्षेत्र, असू दे कोणतेही क्षेत्र, कधी नाही आली माघारी. असू दे कोणतेही क्षेत्र, कधी नाही आली माघारी, जिच्या कवेत आहे ही सारी दुनियादारी. आहे सर्वात भारी आपली ही शक्ती नारी, आहे सर्वात भारी आपली ही शक्ती नारी, जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाला उघाडी. आकार तू उकार तू या जीवनाला कर साकार तू, आकार तू उकार तू या जीवनाला कर साकार तू, जन्म आहे स्त्रीचा या गोष्टीचा कर अभिमान तू, जन्म आहे स्त्रीचा या गोष्टीचा कर अभिमान तू. या सृष्टीची आहे जननी तू, या सृष्टीची आहे जननी तू, जननी तू, तू याचा कर गर्व तू, कर गर्व तू. धन्यवाद. मला इथे 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल